पंढरपूर पासून अवघ्या 15 मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर करकंब रस्त्यावर धोत्रेज ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड। तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत। 50 एसी रूम्स, 3500 स्क्वेअर फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल, भव्य एसी सूट्स, टेरेस गार्डन, भव्य लॉन आणि चेंजिंग रूम सहित स्विमिंग टँक, प्रशस्त पार्किंगची सुविधा। पंढरपूर नजीक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट, व्हेज नॉन व्हेज परमिट रूम बार, पंढरपूर करकंब रोड। संपर्क 02186 24 22 45। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। केंद्रीय परिवहन मंत्री नामदार नितीन गडकरी हे काल पंढरपूर भेटीवर आले होते। या निमित्तानं त्यांनी पंढरपूरला जोडल्या जाणाऱ्या पालखी मार्गाच्या कामाची विविध ठिकाणी थांबून पाहणी केली आहे। पंढरपूरला जोडणारे पालखी मार्ग चौपदरीकरणासह राष्ट्रीय महामार्गाच्या धर्तीवर विकसित करण्यासाठी नामदार गडकरी यांनी घेतलेली आग्रही भूमिका आणि यातून पूर्णत्वास आलेले या महामार्गाचं काम नक्कीच गडकरी यांच्या प्रति मोठा आदरभाव निर्माण करण्यास कारणीभूत ठरलंय। तीर्थक्षेत्र पंढरपूरला जोडणारा प्रत्येक रस्ता उत्तम दर्जाचा झाला पाहिजे, या वाटेवर भाविकांना कुठलाही त्रास होऊ नये हीच भावना घेऊन या रस्त्याचं काम करण्यात आलंय। परंतु पंढरपूरला जोडणारा आणखी एक रस्ता मात्र महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून विकसित करण्याचा निर्णय झाला आणि अगदी त्या रस्त्याचं काम सुरू झाल्यापासून आजतागायत कुर्डुवाडी पंढरपूर मार्गावरील शेतपळ ते पंढरपूर या कॉन्क्रीट रस्त्याचा दर्जा, रस्त्याचं काम निकृष्ट पद्धतीनं करण्यात आलेलं आहे। काम अनेक ठिकाणी अपघाताला आमंत्रण देणारे खड्डे, रस्त्याला जागोजागी पडलेल्या भेगा, यामुळेच हेच का महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचं काम अशी टीकाही सातत्यानं होत आली आहे। काल गडकरी साहेबांच्या दौऱ्यानंतर आज एका सामाजिक कार्यकर्त्यानं शेतपळ ते पंढरपूर या कॉन्क्रीटीकरण झालेल्या रस्त्याच्या दर्जाकडे आणि इथल्या परिस्थितीकडे लक्ष वेधलं आहे। समाजसेवक सूरज राठी बोलतोय। आपण सध्या उभा आहे पंढरपूर ते कुर्डुवाडीचा हा रोड आहे। शेतपळ पासून पुढे 2 किलोमीटरचा रस्ता आहे। या रस्त्याची परिस्थिती अशी आहे की हा रस्ता आहे का कुठल्या शेतातला बांध आहे हे कळायला मार्ग नाही आहे। इथे भला मोठा खड्डा आहे, या ठिकाणी कॉन्क्रीटचा रोड आहे आणि तिथून पुढं हा कॉन्क्रीट संपला की इथे असा मोठा बांध आहे की ह्या बांधामध्ये जर एखादी गाडी जर पडली किंवा फास्ट गाडी जर आली तर मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अपघात होऊन कुणाचा तरी जीव जाऊ शकतो। म्हणून माझी PWT अधिकारी असेल किंवा नॅशनल हायवे अधिकारी असेल किंवा ह्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी असतील किंवा ह्या भागाचे जिल्हा परिषद सदस्य किंवा ह्या भागाचे सरपंच, ज्या भागामध्ये हा रस्ता येतोय त्या सर्व अधिकाऱ्यांनी या रस्त्याकडे तात्काळ लक्ष देऊन, फक्त हा 500 मीटरचा रस्ता आहे परंतु हा 500 मीटरचा रस्ता असा आहे की कुणाचा तरी अपघात या ठिकाणी झाल्यानंतर जीव जाऊ शकतो। म्हणून माझी इथल्या या भागातल्या अधिकाऱ्यांना हात जोडून विनंती आहे की हा रस्ता जो आहे, हा रस्ता आपण बघू शकतोय की ही गाडी आहे, त्या गाडीवरनं तुम्ही बघा की कशा पद्धतीनं गाडी त्या ठिकाणी स्लो करावं लागते। म्हणून माझी अधिकाऱ्यांना विनंती आहे, तात्काळ हा रस्ता आपण करून घ्या। येत्या 15 ते 20 दिवसामध्ये रस्ता न झाल्यास आम्हाला या ठिकाणी आंदोलन छेडावं लागेल। धन्यवाद।